काय सांगाल, आज आपण भास्कर मार्केट या परिसरामध्ये आपण प्रचार रॅली आहे आणि या ठिकाणी बालाजीची सेंटरवर आपली निश्चित आज सकाळपासून प्रभाग क्रमांक 6 मध्ये आज माझ्या प्रचाराचा शुभारंभ झाला आणि आज आता भास्कर मार्केट या ठिकाणी प्रचार चालू आहे। सगळ्या मार्केट बांधवांचा, गाळेधारक बांधवांचा प्रचंड प्रतिसाद भेटत आहे आणि आज आपल्या बालाजी टी सेंटरवर चहाचा ग्लास मध्ये मी पाणी चहा पितोय आणि सर्व जनतेला सांगू इच्छितो की माझी निशाणी आहे काचेचा ग्लास। काचेचा ग्लास हा काच हा पारदर्शक असतो, त्यामुळे माझं जे कार्य राहणार आहे, जेही काम राहणार आहे ते पारदर्शी राहणार आहे। जनतेपासून कोणत्याही गोष्टी लपवून छपवून मी करणार नाही, जेही असेल ते रोखठोक काम मी करणार। जवळजवळ 10 वर्षापासून आपल्या जळगाव शहराचे आमदार महोदय यांनी गाळेधारकांना शब्द दिला होता की गाळेधारकांचा बांधवांचा प्रश्न मी सोडवणार, पण आज 10 वर्ष झाले त्यांचा प्रश्न तसाच रेंगाळत ठेवलेला आहे आणि हा प्रश्न त्यांनी जाणून बुजून रेंगाळत ठेवला आहे की बुवा गाळेधारक माझ्या मागे फिरले पाहिजे। अरे 10 वर्षापासून हे गाळेधारक मेहनत घेऊन तुम्हाला निवडून देत आहे, प्रत्येक निवडणुकीत तुम्हाला साथ देत आहे आणि तुम्ही त्यांचे प्रश्न पेंडिंग ठेवताय। हे सगळे गाळेधारक जे बांधव आहे गरीब परिस्थितीतून आलेले आहेत, यांची परिस्थिती गरिबीची आहे, हालाकीची आहे आणि ते त्यातल्या त्यात त्यांना महापालिकेकडून त्रास दिला गेला, आवाजचे 1.25 बिल दिले गेले, तरी आमदार मोदींनी त्यात लक्ष घातलं नाही। माझे वडील डॉक्टर शांतारामदादा सोनवणे यांनी यात पुढाकार घेतला, सगळ्या गाळेधारक बांधवांच्या सहाय्याने मंत्रालयामध्ये त्यांचा पाठपुरावा चालू आहे, पण यांची सत्ता असताना सुद्धा यांनी हे काम केलेलं नाहीये। यांनी जर ठरवलं असतं तर एका मिनिटात हे काम झालेलं असतं, पण जाणून बुजून त्यांनी हे काम रेंगाळत ठेवलेलं आहे। जळगाव शहरातील जनतेला आणि गाळेधारक बांधवांना सुद्धा मी आवाहन करतो की आता हीच वेळ आहे परिवर्तनाची, त्यामुळे गाळेधारक बांधवांनी विचार करून कोणत्याही परिस्थितीत मला प्रचंड मतांनी विजयी करा। त्यांचा जो प्रश्न आहे तो मी नक्की सोडवणार। माझे वडील तर या जे गाळेधारक प्रश्न आहे त्याच्यामध्ये आहेच, पण मी सुद्धा त्याचा पाठपुरावा करून यांचा जो प्रश्न आहे तो नक्की सोडवणार आणि तो सुटण्यासारखा आहे, परंतु हेतुपुरस्सर तो सोडला जात नाहीये। म्हणून मी आणि जनतेलाही सांगू इच्छितो की 10 वर्ष आपण पाहताय की शहराची परिस्थिती काय आहे। आमदार महोदयांनी आपलं शहर जवळजवळ 25 ते 30 वर्ष मागे नेलेलं आहे। औरंगाबाद असेल, नाशिक असेल, या शहरांबरोबर होता, आज ते शहर कुठे गेलेले। आपली MIDC डेव्हलप होऊ दिली नाही, MIDC डेव्हलप नाहीये, फक्त लोकांना वल्गना करतात। इलेक्शन जवळ आले, 2 महिने आले की MIDCची जागा घेतली, MIDCच्या मिटिंगा घेतात, परत 5 वर्ष लोकांना तोंड दाखवत नाही। आता मी शहरात फिरतोय, शहरातील रस्त्यांची परिस्थिती इतकी खराब आहे, खड्डे सर्वत्र खड्डे, अंधार आहे आणि हे म्हणता आमच्या लाडक्या बहिणींना खड्ड्यातून जावं लागते, लाडक्या बहिणींचा मृत्यू होतोय, त्यांना कसं काय वाटत नाही? लाडक्या बहिणींचा तुम्ही इलेक्शनसाठी वापर करतायत आणि तुम्ही लाडक्या बहिणी म्हणतात, लाडक्या बहिणींना कुठे किलोने येणाऱ्या साड्या तुम्ही देतात, कुठे पैठणी देतात, असा भेदभाव का करताय? तुमच्या सख्या बहिणी असतात तर तुम्ही असा भेदभाव केला असता का? काही बहिणींना पैठणी साड्या देतात आणि काही बहिणींना मच्छरदानी सारख्या साड्या देतात। अक्षरशः त्या बहिणींनी साड्या फाडून घरातले फरशा पुसायला त्यांनी त्या साड्या वापरल्या, काही साड्या जळून टाकल्या। मग असा भेदभाव का? तुमच्या सख्या बहिणीचं तुम्ही असंच केलं असतं का? कुठे पैठणी वाटताय, कुठे किलोने येणाऱ्या साड्या वाटताय आणि आता तुम्हाला आठवलं का इलेक्शन जवळ आलं म्हणून? दरवर्षी त्यामध्ये यायचे आणि चांगल्या क्वालिटीच्या साड्या द्या ना बहिणींना।